राम राम मंडळी, नमस्कार. मी विक्रांत, VP व्लॉग्स बारामती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल मित्रांनो. आज आहे संडे आणि संडेला मला सुट्टी असते आणि सुट्टी म्हणलं की काय ना काहीतरी आमच्या घरामध्ये स्पेशल असतं. वेगवेगळ्या रेसिपी प्रियंका ट्राय करत असते. प्रियंका चिकनच्या रेसिपी ट्राय करत असते. आम्ही ते दाखवत असतो VP व्लॉग्स बारामती या चॅनलच्या माध्यमातून. जे आमच्या यूट्यूबमध्ये जे सदस्य बघत आहे त्यांना. आणि आता चला, सर्व आता घरातली कामं झालेली आहे. मी पण प्रियंकाला थोडीफार हेल्प केली. त्यानंतर प्रियंकाने आपण कोणतं चिकन करणार आहे त्यासाठी मला साहित्य आणायला लावलेलं आहे. त्यानंतर आपण चिकन आणायला जाणार आहे. चिकन आता कोणतं आणायला जाणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो चिकन आपल्याला कशा प्रकारे देतो हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, ही चिकनची रेसिपी खूप चांगली बनणार आहे. माहीत नाही तुम्ही कधी खाल्ली असेल किंवा खाल्ली नसेल, पण या VP व्लॉग्स बारामती चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ही चिकनची रेसिपी बघणार आहे. मी ती रेसिपी कोणती करणार आहे तुम्हाला मी आज नाही सांगणार, तुम्हाला ते नक्कीच नंतर कळेल. तर चला आपण जाऊया चिकन आणायला. तर मित्रांनो, आपण आपल्या घराशेजारीच चिकनचं दुकान आहे. जनता चिकन म्हणून आहेत. खूप सुंदर चिकन देतात. खूप पाहुणेवाडीमधील जी गावातली लोकमंडळी आहेत तिथं चिकन घेऊन जातात. तर मी तुम्हाला आपण जे चिकनची जे चिकन कोणत्या प्रकारचे इथं मिळतं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण बघा. तर हे बघा, पुढं पक्षी पाहताल. तर पक्षी कोणत्या जातीचे आपले? प्रीमियम जातीचे पक्षी आहेत. तर बघा पक्षी कसे बसलेत. तर हे बघा मित्रांनो, आता आपल्याला चिकन देणार आहे. त्याच्या अगोदर ते साफसफाई करत आहे. किती महत्त्वाचं हायजीन आहे हे पहा. बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर हायजीन नसतं, खूप खराब हे असतं. तर ते बघा आपल्याला आता स्वच्छ किती व्यवस्थित करून आपल्याला चिकन देतात कट करून. आता आपण जे चिकनची रेसिपी करणार आहे तर त्यासाठी आपल्याला बोनलेस जास्त लागणार आपल्याला आहे. तसंच आपण चिकन घेऊन जाणार आहे. तुम्ही पक्षी तर बघितलंच. आणि हां, आपल्याला लेग पीस त्या 2 त्याला थोडंसं असं मध्ये क्रॅक करा. आणि नेहमी मित्रांनो आम्ही इथनंच चिकन घेऊन जातो, कुठेही घेऊन जात नाही. कारण का की चांगलं चिकन जेवढं तुम्ही खाता ना तेवढं कधीही चांगलं असतं. हां, तर आपण 1 नको 800 ग्रॅम करा. 800 ग्रॅम, कारण की वेद आणि आम्ही दोघंच खातो आणि प्रियंका थोडंफार खाते, तर 800 ग्रॅमच करा. तर अशा प्रकारे ते आपलं हे चिकन आता त्यांनी कट करून दिले. आता हे घेऊन जातो आपण घरी. आता हे पॅक करतात. आता त्यांना आपण आता 200 रुपये आपण पे करणार आहे. चला, थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण ते चिकन घेतलं आणि शेजारीच आपण आता साहित्य गेलेलं आहे. जे घरातले मसाले वगैरे ह्या पण गोष्टी लागणार आहे. दही म्हणा, क्रीम म्हणा, बाकीचे मसाले आहेत. तर आमच्या शेजारी बागल काकांचं दुकान आहे. हे शेजारी बागल काका आहे दुकान. खूप सुंदर दुकान आहे. खूप चांगल्या पद्धतीचं ते माल देतात. आता त्यांच्याकडे आपण आता आलेलो आहे आणि आता बघणार आहे की आपल्याला आता काय काय गोष्टी लागणार आहेत. प्रियंकाने लिहून दिलेल्या आहेत आपल्या चिठ्ठीमध्ये. तर चला पहा मित्रांनो, त्या ह्यांचं शॉप. तर हे मित्रांनो कृष्णा किराणा म्हणून आमचे बागल काका त्यांचं हे स्टोअर दुकान आहे. तर ह्यामध्ये बघा किती हायजीन पद्धतीने मटेरियल लावलेलं आहे. वस्तू पाहू शकता तुम्ही. त्यानंतर छोटा डीप फ्रीज आहे इथं. डीप फ्रीजमध्ये दही वगैरे या सर्व गोष्टी तर मिळतात. एकंदरीत सर्व जे पाहुणेवाडीमधले गावातले लोक आहेत इथूनच माल घेऊन जातात. आणि हे बघा आपल्याला इथं आता या चिठ्ठीमध्ये आपल्याला एवढं साहित्य घेऊन जायचं आहे. आता हे देतात आता. तर चला आपण घेऊया साहित्य. तोपर्यंत बाहेर बघा किती ऊन आहे. आत्ता 12 वाजलेले आहेत. खूप आता यंदाचा उन्हाळा खूप जाणवत आहे. भरपूर ऊन पडलेलं आहे. आमचा बारामती फलटण रोड आहे. आता रोडचं काम पण चालू आहे आणि घराच्या जवळ दुकान आहे. ते चिकनचं पण दुकान आहे आणि जे आपलं घरातील साहित्य लागतं तेही जवळच आहे. हां, घ्या मग. आता दुसरं हां काजू द्या ना. द्या. किती दिले? एक पॅकेट दिले ना.
चालतंय द्या मग 85 द्या. आपलं आता सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे. हा दही, काजू, खडा मसाला, त्यानंतर ही चाट मसाला आणि हे आपली अमूलची बटर. आता क्रीम आपल्याला मिळलेली नाही आहे, पाहूया दुसऱ्या दुकानात मिळते का, नाहीतर मग आपल्याला थोडंसं बाहेर जावं लागेल क्रीम आणायला. किती झाले आता 175 रुपये आपले झालेले आहेत आणि तिथं 220 असे एकंदरीत आपले 375 ते साधारणतः आपले 400 पर्यंत असा खर्च होतोय क्रीम आणून. चला आपण तर मित्रांनो जसं की आपण आज रेसिपी ट्राय करणार होतो, सर्व साहित्य आपण घेतलं होतं, चिकन घेतलं, बाकी सर्व गोष्टी घेतल्या, पण जी मेन गोष्ट होती ती म्हणजे क्रीम. आता यावरून तुम्हाला तर कळलंच असेल की आपण कोणती रेसिपी बघणार आहे. पण आपण माळेगावमध्ये आल्यानंतर नाही का ना, जी सार्थक डेअरी अमूल डेअरीची एजन्सी आहे त्या ठिकाणी आपण आलो आणि त्या ठिकाणी आपल्याला क्रीम मिळाली. पण आता त्या सार्थक डेअरीमध्ये कोणकोणतं साहित्य आहे थोडंसं आपण मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यांच्याकडे कोणकोणतं आपल्याला मिळणार आहे. आता आलोच तर आपण तर पाहून तर बघा तुम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, माळेगावमध्ये आल्यानंतर ना सार्थक डेअरी म्हणून त्यांच्याकडे दूध, दही, बासुंदी, श्रीखंड, आईस्क्रीम, ड्रायफ्रूट बरंच काही मिळतं. तर चला आपण बघूया. आपण मित्रांनो खूप लांब आलेलो आहे. पाहुणेवाडी ते माळेगाव कारखाना अंतर 3-4 किलोमीटर अंतर आहे. फक्त आपल्याला जी एक वस्तू मिळत नव्हती त्यासाठी आपण आलो, ते आपल्याला आता भेटलेले आहे. ही म्हणजे काय अमूलची क्रीम, हे पाहू शकता अमूलची क्रीम आहे, फ्रेश क्रीम आहे. ठीक आहे, तर हे बघा, हे या साईडला काजू आहे, त्यानंतर ह्यांच्याकडे ज्युसेस आहेत. सुंदर असं शॉप आहे माळेगावमध्ये. नक्की या मित्रांनो, अमूलचे कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला मिळून जातील इथं. आईस्क्रीम म्हणा, बाकीच्या गोष्टी अमूलचे. अमूल म्हणजे खूप मोठा ब्रँड आहे, खूप मोठी डेअरी आहे. अमूल म्हणजे खूप मोठी कंपनी आहे, त्याची एजन्सी आहे सार्थक डेअरी यांच्याकडं. तर हे बघा तुम्ही, तर डीप फ्रीज पाहू शकता. तर मित्रांनो नक्कीच आपण आता निघतोय आत्ता. तर जे सार्थक डेअरी आहे त्यांचे प्रोडक्ट कुठनं कसे आणतात, काय आणतात, याबद्दल आपण नक्कीच त्यांचा एक ब्लॉग शूट करू. आता आपल्याला तेवढा टाईम नाही आहे, कारण आपल्याला आपली रेसिपी वाट बघत आहे. तर चला सगळ्यांना बाय बाय करा. चला ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, जी आपल्याला गोष्ट लागणार होती ती आपण गोष्ट आणायला कारखान्यावरती गेलो आणि तिथं आपल्याला मिळली नाही. त्यानंतर आपण माळेगावमध्ये गेलो आणि माळेगावमध्ये आपल्याला सार्थक डेअरीमध्ये त्यांची अमूलची एजन्सी आहे त्या ठिकाणी आपल्याला ती क्रीम मिळाली. आता या क्रीमवरनं तुम्हाला कळलंच असणार रेसिपी कोणती बनवणार आहे. पण त्यानंतर मित्रांनो मला तिथे एक फायदा झाला. सार्थक डेअरीमध्ये ते जे आहे त्यांच्या स्वतःच्या 72 गायांचा गोठा आहे. तर 72 गायांचा गोठा आपण तिथं बघायला जाणार आहे. नेक्स्ट आपला कमिंग ब्लॉग राहणार आहे, तिथील सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आता प्रियंकाने जी काही रेसिपीची आपण तयारी केली आहे ती बघूया आणि आपल्या रेसिपीला चला. तर हे बघा, आपलं 1.5 किलो चिकन इथं आणलेलं आहे आणि मस्त मी लिंबाचा एका लिंबाचा रस त्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. आणि इथं मी अगोदरच आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. भरपूर आलं लसूण 1 चमचाभर मी वापरली आणि मीठ टाकलं आणि छानपैकी मॅरिनेशन करून साईडला ठेवून दिले. बघा, हे छान असं मीठ आणि मेन म्हणजे याच्यामध्ये लिंबू आणि आलं लसूणची पेस्ट प्रॉपर लागली पाहिजे. आणि आपण तिथं वाटण करायला घेतलं, बघू शकता तुम्ही. इथं मी काय घेतलं, आवश्यकतेनुसार मिरच्या घेतल्या, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं, आणि पाणी घालून छानपैकी वाटून घ्यायचे. तर त्याच्यामध्ये काय काय होतं, तर कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि कांदा रफली चॉप केलेला होता आणि काजू होते. आणि मस्त ते एकत्र करून याच्यामध्ये दही घेतलं, फ्रेश क्रीम घेतली आणि त्याच्यामध्ये ते वाटण घातलं. आणि इथं बघू शकता तुम्ही चाट मसाला, गरम मसाला आणि मी इथं आपली जी काली मिर्च पावडर असते ना ती टाकून घेतलेली आहे 1 चमचा. आणि नंतर ना मग ही जी कसुरी मेथी होती ना ती हातावरती क्रश करून छानपैकी मी फेटून घेतले. साधारणतः आपण दही जेवढं घेतो ना तेवढीच फ्रेश क्रीम पण याच्यात ॲड करायची, म्हणजे दोन्हींची कन्सिस्टन्सी होऊन जाते. आणि हे बघा तुम्ही, मस्त हे एकजीव मी मस्त हे फेटून घेतलं, जेणेकरून सगळे मसाले, क्रीम आणि दही एकत्र झालं पाहिजे आणि दह्याच्या गुठळ्या पण फुटल्या पाहिजेत. त्यामुळे हे छानपैकी एकत्र हलवून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण चिकन घालू शकतो किंवा चिकनमध्येही आपण तयार केलेली ग्रेव्ही घालू शकतो. जसं तुमचं भांड्यामध्ये जे मला अवेलेबल असेल
तसं तुम्ही करून घेऊ शकता. आणि हे आपलं चिकन पूर्ण त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये बुडलं पाहिजे इतपत आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. आणि हे बघा, मी आता माझं सगळं चिकन त्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि एक तुम्हाला टाईम जर असेल ना तर तुम्ही अगोदर 7-8 तास असं मॅरिनेशन करून ठेवू शकता. म्हणजे प्रॉपर ते जे मसाले आहेत ना त्याच्यामध्ये मुरले जातात आणि त्याची अजून वेगळीच चव इन्हान्स होते. मग तुम्ही तसं पण करू शकता, पण मला एवढा वेळ नव्हता म्हणून मी एक 10-15 मिनटं मॅरिनेशनसाठी हे साईडला ठेवून दिलं. आणि तोपर्यंत मग मी इकडं पॅन घेतला, पॅनमध्ये तेल टाकलं. तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला. म्हणजे त्याच्यात आपल्याला हे पीस आहेत ना ते एक 60-70% कुक करून घ्यायचेत आपल्याला त्याच्यामध्ये. आणि तेल तापलं आहे माझं, हे बघू शकता. आता मी हे एक जीव खालीवर करून घेतले पीस. आणि हे आता मी चिकन त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे. तर आपल्याला एक पीस करून असे ठेवायचे आहेत. आणि छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. एक 60-70% चिकन कुक झालं पाहिजे. हे बघू शकता. असे 1 बाय 1 पीस आपल्याला त्याच्यात ठेवून घ्यायचेत आणि कुक करायचे आहेत, जेणेकरून त्याला जास्त हलवायचं नाही पहिल्यांदा, नाहीतर त्याची ग्रेव्ही सगळी निसटून जाईल. हे बघा तुम्ही. परत मी दुसरी साईड पलटून घेते आणि आपल्याला पूर्ण सगळीकडून त्याला थोडंसं कुक करून घ्यायचे. आणि हे बघू शकता तुम्ही, आता आपलं हे तयार होत आले, म्हणजे कुक झालंय आपल्याला पाहिजे तेवढं. हे आपलं कुक झालंय, मी चेक केलं. आता आपण काढून घेऊयात. हे कसं चेक करायचं तर थोडंसं असं ब्राउनिश कलर आला पाहिजे, थोडंसं असं त्याला खरपूसपणा आला पाहिजे, तेव्हा आपलं चिकन थोडंसं असं म्हणजे कुक झालं हे समजायचं आणि आपण काढून घ्यायचं. तर आता मी इथं बघितलं तर मला वाटलं की थोडंसं अजून ठेवण्याची गरज आहे, म्हणून मी 2-3 मिनिट ठेवलं परत एकदा. आणि सारखं त्याला हलवत राहायचं परत. म्हणजे एकदा ते आपलं फ्राय झालं ना, म्हणजे त्याचा मसाला जो आहे ना त्याला चिकटून राहिला ना, मग आपण नंतर त्याला 1 बाय 1 असं साईड बाय साईड त्याला हलवायचं. नाहीतर एकाच साईडला ठेवलं तर एकाच साईडला ते करपू शकतं. आणि फ्लेम आपली लो ठेवायची, म्हणजे चिकन पण आपलं शिजलं जातं आणि खाली आपला गॅसला पण लागलं, म्हणजे त्या पॅनला पण चिकटलं जात नाही. आणि हे बघू शकता तुम्ही, आता माझं इकडं झालेलं आहे बऱ्यापैकी. मग मी हे काढून घेतलं आणि मला दुसरी बॅच सोडायची होती अजून, तर मग मी दुसरी बॅच पण इथे सोडून घेतली. बघू शकता तुम्ही. आता छान पॅनला ताव आला होता, त्यामुळे पटकन हे मस्त ब्राऊन कलरमध्ये फ्राय झालेलं दिसते. आणि मग दोन्ही बॅच आपल्या फ्राय करून घेतल्या मी छानपैकी. आणि हे जे राहिलेलं तेल आहे ना याच्यामध्ये पण तुम्ही मग ह्याला ग्रेव्हीला फ्राय करू शकता. पुढे बघा तुम्ही. आता माझं मस्तपैकी हे चिकन जे आहे ना ते झालेलं आहे फ्राय करून, तर मी हे काढून घेतलं साईडला. आणि अशा प्रकारे माझं हे चिकन जे होतं ते सगळं फ्राय करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि ज्युसी होतं. आता साईडलाच मी इकडे लगे पॅन ठेवला दुसरा, कारण त्याच्यात ते आपलं ग्रेव्ही वगैरे बसलं नसतं, म्हणून मग मी त्याच्यात पॅन ठेवला. आणि त्या पॅनमध्ये बटर टाकलं आणि बटरमध्ये तुमच्या आवडीनुसार हिरवी वेलची आणि मिरं, लवंग आणि दालचिनी टाकून घ्यायची. आणि त्याच्यात ही ग्रेव्ही एक 2-3 मिनटं फ्राय म्हणजे शिजवून घ्यायची. म्हणजे त्याला उकळी फुटली पाहिजे त्या ग्रेव्हीला चांगली, म्हणजे त्या गरम मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो अजून त्या ग्रेव्हीमध्ये उतरला जातो. आणि बटर टाकल्यामुळे अजून त्याची टेस्ट एनहान्स होते बटरने आणि त्या ग्रेव्हीने छान असं त्याला हे होतं. आणि नंतर त्याला उकळी आलेली आहे बघू शकता आपल्या. मग मी हे फ्राय केलेलं चिकन त्याच्यात टाकून घेतलं. आणि साईडलाच तुम्ही बघू शकता मी इकडे कोळसा पण ठेवलेला आहे स्मोक देण्यासाठी. आणि पूर्ण मी एकजीव हे चिकन करून घेतले. आपला कोळसा अजून एवढा पूर्ण झालेला नाही लाल,
तर आता मी ही वाटी ठेवली बघा आणि त्याच्यामध्ये वाटीमध्ये कोळसा टाकून त्याच्यात तूप टाकलं आणि 4-5 मिनटं स्मोक दिला बघू शकता आणि नंतर मी वाटी काढली आणि आपलं चिकन इथं आता मस्त झालेलं आहे रेडी बघू शकता. आणि मस्त मी दह्याचा कांदा केला आणि दह्याच्या कांद्याबरोबरच एकदम मस्त सर्व केलं आणि खूप टेस्टी झालं होतं आणि दिसायला बघू शकता तुम्ही किती यम दिसतंय. आणि मग मी इथे विक्रांत आणि वेदला सर्व केलं. वेदला तर खूप आवडलं, त्याने खूप इतकं चवीने खाल्लं ना. पहिल्यांदाच त्याला इतकं कुठली तरी रेसिपी आवडली आणि त्याला म्हणजे एवढं आवडलं होतं की तो म्हणायचा मम्मा मी सगळंच खाणार भेटतात, मम्मा सगळंच खाणार. आवडलं का मित्रांनो? दर रविवारी आम्ही काही ना काहीतरी रेसिपी करत असतो. या निमित्ताने प्रियंकाने सुंदर अशी त्या रेसिपीचं नाव तुम्हाला सांगतो, अफगाणी चिकन. हे चिकन मित्रांनो मी फर्स्ट टाइम खातोय आणि एवढं लाजवाब झालेलं आहे ना मी शब्दात सांगू शकत नाही. अप्रतिम झालेलं आहे, अप्रतिम. कुठलीही प्रियंका रेसिपी करताना कधीच आमची रेसिपी केली नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हीही ट्राय करा की आम्ही तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य लिहून देऊ आम्ही कसं करायचं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतातच. चला मित्रांनो मला खूप उत्सुकता लागली आहे. माझ्याकडे एवढा मोठा बॉल भरून ठेवला आहे, सगळं मला संपवायचं आहे. तर चला मित्रांनो न वेळ घालवता चालू करतो अफगाणी चिकन खायला. वेद जोशी झाले? आवडलं? किती आवडलं वेद? तर या जेवण करायला याचं सगळं श्रेय जातं प्रियंकाला. वेदाचं नाव घे आवडलं तर. आवडलं ना तुला? तिखट नाही ना झालं? अप्रतिम झालं, अप्रतिम. खरंच मित्रांनो हॉटेलमध्ये पैसे न घालवता तुम्ही आपल्या घरी रेसिपी ट्राय करा. प्रत्येक रेसिपी ट्राय करा. आपण बाहेर पैसे घालवतो, चिकन व्यवस्थित मिळत नाही. तर या व्हिडिओमध्ये चिकन फ्रेश आणलं आहे, कुठल्या वस्तू टाकल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे मित्रांनो. चला आता आम्ही खातो अफगाणी चिकन. तर आता इथं बघा वेद आणि विक्रांत मस्त जेवण करतायत. तर मस्त रेसिपी झालेली आहे. मी काही जेवणार आहे पण नंतर ना तिकडं राईस ठेवलेला आहे मी करायला. तर रेसिपी तुम्हाला आवडल्यास आणि एकदा करून बघा तुम्ही तुमच्या घरी. खूप छान रेसिपी होते आणि लहान मुलांपासून सगळेच खाऊ शकतात कारण तिखट आपल्या आवश्यकतेनुसार आपण मिरची त्याच्यात घेतल्याने तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ती मिरची वगैरे घेऊ शकता. तर तुम्ही घरी एकदा नवीन हा रेसिपी आहे एकदा ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल. आणि मित्रांनो कमेंट करा, आम्हाला सांगा तुम्ही कोणती रेसिपी बनवायची आणि ती रेसिपी दुसरी ट्राय करू. नक्की ट्राय करू मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की करू तुम्ही सांगा. तर चला व्हिडिओला नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या खाली जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमचे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर चला यांना एन्जॉय करू द्या. चिकन अफगाणी याचं नाव आहे या रेसिपीचं. तर तुम्ही एकदा घरी नक्की जरूर ट्राय करून बघा. लहान मुलांनापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडेल. तर चला जास्त वेळ न घेता मी यांना आम्हाला पहिलं लंच करायचं आहे. तर चॅनलला कोणी नवीन असेल ना तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद. हे वेदू, आता तू चिकन मम्मानी घरी बनवले आपल्याला, बरोबर आहे की नाही? रेसिपी ट्राय केली तर तो आता यूट्यूबमधले आपले जे लोक आता बघतात का नाही, त्यांना काय सांगशील बरं की घरी खायचं का हॉटेलमध्ये खायचं? मी तर बेस्ट चूज करतो घर, कारण आपण जातो तिथं तिथली भांडी नसते, तिथं तेल जास्त आउट ऑफ प्रमाण असतं. हां अजून तुम्हाला सांगतो तिथं आपलं वेळ जातं, पैसे जातात. बरोबर आहे. घरचं आपलं काय असतं, घरचं आपलं नॉर्मल आपण बनवून खाऊ शकतो. अच्छा. आणि घरचं
प्रमाण असतं सगळं. मम्मानी रेसिपी केल्या तुला आवडतात का? खूप. आता मम्मानी काय केलंय? अफगाणी चिकन. ओके, तुला आवडलं? खूप.